आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. नाशिक येथे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री जितेंद्रजी भावे यांची सदिच्छा भेट. नाशिक येथे आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्य जितेंद्रजी भावे सर यांची सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय, मानवी हक्कांचे संरक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रशासनाकडून अपेक्षित असलेली पारदर्शकता आणि सामाजिक प्रश्नावर संघटितपणे काम करण्याची गरज यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई सोनार, पोलखोल टाइमच्या मुख्य संपादिका अनिताताई भगवानराव शहाणे, छत्रपती संभाजीनगरचे लोणी दैनिक भूगोल उपसंपादक ज्ञानेश्वर साबळे, फलटणचे सामाजिक कार्यकर्ते बबनराव कुलथे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र माळवे, सामाजिक कार्यकर्ते स्वातीताई मुंडलिक, संगमनेर तसेच ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया चे महाराष्ट्र राज्य समन्वयक राजेंद्र कुलथे, शिरूर आदी उपस्थित होते. मान्य जितेंद्रजी भावे यांनी सामाजिक प्रश्नावर सकारात्मक आणि कायदेशीर मार्गाने काम करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींमध्ये समन्वय वाढून जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याची गरज यावेळी व्यक्त केली. ही सदिच्छा भेट सामाजिक बांधिलकी, जनहित आणि नागरिकांच्या हक्कासाठी भविष्यात अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.